मुंडे साहेबाबद्दल बोलायचं म्हणलं तर नरड दाटून जातं. कारण की आयसा पुतळा होणे नाही, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेचे पंथी चालू जाता न पुढे गुंता कोठे काही. आज या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणजे जवळपास ऊसतोड मजुरांना या पुण्यतिथी दिनी आपण या ठिकाणी रुई पिंपळा या ठिकाणी असणाऱ्या भगवान नगर या ठिकाणी ऊसतोड मजूर शेतकरी छोट्या खाणी या ठिकाणी आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. हृदय भरून येते. पण एक साहेबांचं आपल्या कुठंतरी नाव कुठंतरी संपूर्ण भारतभर कुठंतरी जिवंत राहिलं पाहिजे. आज उद्या निकाल आहे लोकसभेचा, बीड लोकसभेचा. त्यामुळं गोपीनाथगडावर येऊन समजा गर्दी करू नका किंवा येऊ नका असं थोडक्यात आवाहन या ताईनं केलेलं आहे. कारण उद्या गुलालच या ठिकाणी निकालाचा गुलाल या ठिकाणी घेऊन आनंद घेऊन आपण परळीला जाऊ असं त्यांनी या ठिकाणी सांगितले. आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यांच्या काय मुंडे साहेबाविषयी भावनात आपण विचारणार आहोत. काय सांगाल एकंदरीतच काय मुंडे साहेबाविषयी काय भावना तुमची? आज मुंडे साहेबाची पुण्यतिथी आम्ही आमच्या जवळच घरच्या जवळच समाजामध्ये आमच्या या महिला मंडळामध्ये सगळ्या याच्यामध्ये त्यांची पुण्यतिथी आम्ही साजरी करीत आहोत. मुंडे साहेबाबद्दल बोलायचं म्हणलं तर नरड दाटून जातं. कारण की आयसा पुतळा होणे नाही, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेचे पंथी चालू जाता न पुढे गुंता कोठे काही. जसं साधू संतांनी पूर्वीचे ऋषी लोक साधू संत लोक जसे वागले, जसे मार्ग दाविला त्या मार्गाने जसे साधू संत गेले, तसे मुंडे साहेबांनी देखील महान मोठ्या साधूसारखं मोठं कार्य केलं. लोकाला जनजागृती केली. मुंडे साहेबांनी कसं जगायचं, कसं राहायचं हे ज्ञान सगळ्या समाजाला दिलं. आणि त्यांच्यापाशी कसलाही जातीभेद कसलाही त्यांच्यापाशी नव्हता. सगळ्या समाजाला घेऊन मुंडे साहेब वागले. आणि चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव आजमरण राहावा, त्यांचं नाव कायम राहावा हीच मी भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. मुंडे साहेबाची पुण्यतिथी करायला लागलो होतो आम्ही आपल्या वस्तीवर. ह्यांच्यावर आमचं प्रेम होतं आणि ते त्यांच्यामुळं आमचं चांगलं झालं. ऊसतोड कामगाराचं त्यांना अत्यंत चांगलं केलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आभारी असं वर्षानुवर्षे आम्ही त्यांची पुण्यतिथी करू आणि भगवानगडावर बी जाऊ उद्याच्याला गुलाल घेऊन गोपीनाथगडावर. आज इथं आम्ही साजरं करायला लागलो. ताईचं काय चिन्ह आहे? ताई निवडून येतील का? ताई येणारच आहेत. हो, ह्यांच्या आशीर्वादानं आमच्या आशीर्वादानं येणारच आहेत ताई. हो. आणि स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांची पुण्यतिथी आहे. मात्र संपूर्ण आता जे टाळकरी मंडळी होते, जे आपले वरिष्ठ मंडळी, त्यांचं हृदय भरून आलं, मन भरून आलं. का मन भरून आलं तर या ठिकाणी मित्र हो, प्रेक्षक हो, खरंच असा एक लोकनेता होऊन गेला. त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं की बाबा मी कधी उतणार नाही, कधी मातणार नाही, कधी थकणारही नाही. आणि लोकनेते मुंडे साहेब हे कधी थकलेही नसते आणि थकलेही नव्हते. मात्र काळानं त्यांच्यावर असं वेळ आणली की केंद्रीय मंत्रिपद आल्यानंतर अवघे काही दिवसच त्यांच्यासोबत ते पद त्यांना वापरता आलं. मात्र काही काळानं ती अत्यंत वाईट वेळ ही आपल्या या बीड जिल्ह्यावर आणली आणि हा आपल्याला आज काळा दिवस आहे असं देखील म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण स्वर्गीय लोकनेते असा एक चेहरा होता
एका जातीलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील, संपूर्ण देशातील, संपूर्ण जाती धर्माला धरून चालणारे नेते, संपूर्ण जाती धर्मात कुठेही या ठिकाणी मुंडे साहेबांचं नाव घेतलं तर बीड जिल्हा आठवतो, बीड जिल्ह्याचं नाव घेतलं। आज आपल्या बीड जिल्ह्याची ओळख जर कोणी केली असेल, ओळख जर काही झाली असेल तर स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांमुळं। कारण आपण संपूर्ण आपल्या पोटाची कोळे भरण्यासाठी तिकडं पश्चिम महाराष्ट्रात, तिकडं कर्नाटकमध्ये जातो। आपल्याला कोणी आधी काय म्हणत होतं आपल्याला माहिती, गबाळे म्हणत होते, पण आता आपल्याला बीड जिल्ह्यावाले, कारण काय म्हणजे की मुंडे साहेबांचा जिल्हा तिथलेच बीड जिल्हा का, ही ओळख जी आहे ह्या साहेबांनी आपल्यासोबत केली। राहिला प्रश्न की काय असणाऱ्या या रुई पिंपळाचे शिवार आहे म्हणजे ऊर्ध्व कुंडलिका डॅम, इथं संपूर्ण हे त्याचे जे धोत्र्यावाले जे मंडळी हे त्याचे ताजं उदाहरण आहे। मला सांगा, या ठिकाणी पहिलं काहीच येत नव्हतं, कुसळं देखील या ठिकाणी येत नव्हते, पण आता सुजलम सुफलम करणारा हा भाग जर कोणी केला असेल तर स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांनी केला। त्यामुळं आज हा काळा दिवस आहे। मात्र आपण या बीड जिल्ह्यामधून जितके वर्ष आपल्या मुंडे साहेबांचं नाव आजरामर राहील आणि आजरामर ठेवायचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत। तरी उद्याच्याला 4 तारखेचा निकाल असल्यामुळं गोपीनाथगडावर आपल्याला या ठिकाणी जाता आलं नाही। उद्याच्याला मात्र पंकजाताई मुंडे यांनी सांगितलेलं आहे की विजयाचा गुलाल घेऊन आपण उद्या गोपीनाथगडावर सर्वांनी, याच्या माध्यमातून सांगतो, सर्वांनी यायचं आहे। या ठिकाणी हा छोटाखानी आम्ही कार्यक्रम घेतलाय, सर्वजण या ठिकाणी उपस्थिती लावली, सर्वांचे या ठिकाणी आभार, आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करू।